रामकृष्ण हरी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. माऊली ज्ञानोबारायांच्या मदालसा अभंगावरचे आपले चिंतन चालू आहे. आजचा मदालसा अभंग चिंतन भाग 4. 3 भागाचं चिंतन झालं. उपदेश मदालसा देहू निर्मिला कैसा या चरणावर आपण चिंतन केलं. आणि दुसरं ध्रुपद म्हणा किंवा दुसरं चरण म्हणा परते मदालसा सोहम जो जोरी बाळा या चरणावर आपण चिंतन केलं. आणि मग तिसरं कडवं आपल्याला माहिती आहे. आपण जे चिंतन केलं ते नवमास कष्ट लासी दागाने प्रसूत जाणी ताची कर्म झाड तुझी मान अडकली आकांतु जननी दुःखे दाय मुकली स्मरिता हरिहरा दाई श्रीकृष्ण माऊली परदे मदालसा. या तिसऱ्या चरणावर आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आणि आज या मदालसा अभंगातील 4थ्या चरणावर आपलं तुटकं फुटकं जसंच करता येईल तसं चिंतन करण्याचा प्रयत्न करून ते चिंतन माऊलीच्या चरणी आपल्याला अर्पण करायचं आहे. मदालसा हे प्रकरण चालू आहे आणि या प्रकरणातला 4थं चरण आपल्या समोर ठेवतो आणि मग थोडंफार आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. काय आहे 4थं चरण? हरे हो नाशिवंत 3रं झालं आणि 4थं चरण आपलं आहे. उपजोनी दुर्लभ रे माय बापा झालासी, उपजोनी दुर्लभ रे माय बापा झालासी, वाढवी ती थोर आशा थोर कष्टी सायासी. माझे माझे मनोनिया जनी वाया भुललासी. होणार जाणार रे जाण नको कुंपू भवपाशी, परदे मदालसा सोहम रे बाळ. परदे मदालसा सोहम रे बाळ. असे 4थं चरण आहे. 4थ्या चरणाचा विचार करत असताना आपल्या लक्षात येईल उपजूनी दुर्लभू रे माय बापा झालासी. मदालसा माता सांगते पुत्रा अरे तू गर्भवासाचं दुःख मदालसा मातेने मागच्या चरणामध्ये सांगितलं. 9 मास कष्ट नाही 9 मास कष्टला अशी 10 वेळाने प्रसूत झाली आणि ते सर्व मैताची कर्मजाळ तुझी मान अडकली वगैरे. आणि मग स्मरे त्या हरिहरा धाय श्रीकृष्ण माऊली. इथे त्या चरणाचा शेवट झाला. आणि मग 4थं चरण याची आठवण करून दिल्यानंतर मग हे सर्व ठीक आहे, हे दुःख आहे, हरिहराचं स्मरण करावं हेही आहे, पण हे याच देहात शक्य आहे ना. म्हणून मदालसा मातेने उपदेश करताना हे 4थं चरण आपल्या समोर ठेवलं, जे माऊली ज्ञानोबारायांनी एकदम उत्कृष्टपणे आपल्या समोर मांडलेलं आहे. उपजोनी दुर्लभ रे माय बापा झालासी, उपजोनी दुर्लभ रे माय बापा झालासी. आईच्या उदरामध्ये आला, गर्भवासामध्ये आला आणि मग आईच्या पोटी जन्माला आला, माय बापाचा झाला. आणि तुला असं वाटू लागलं हे माझी आई आहे, हे माझे बाबा आहे. आणि ठीक आहे ना, नाही असं नाही. आणि मग या गुतावळ्यामध्ये तू गुंतत चालला. मुळात हा देह तुला कशाला मिळाला माहिती आहे का? असं माऊली ज्ञानोबाराय सांगतात. मदालसा माता सुद्धा आपल्या पुत्राला सांगते. वर्णन काय आहे बघा. उपजोनी दुर्लभ रे, उपजोनी दुर्लभ रे माय बापा झालासी. उपजोनी दुर्लभ. का म्हटलं दुर्लभ? कारण आपल्याला माहिती आहे जगतामध्ये ज्या काही दुर्लभ गोष्टी आहे ना, त्यातलं सर्वात महत्वाचं, सर्वात दुर्लभ
जर काय असेल महाराज तर आपल्याला माहिती आहे ना, दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरा. हा देह दुर्लभ आहे महाराज. किती दुर्लभ आहे, अनेक ठिकाणी वर्णन झालं. किती दिवसांना हा जन्म मिळाला आपल्याला. बहुधा जन्मांती जन्मलासी नरा, हा बहुधा जन्मांती जन्मलासी नरा. देवा अनेक जन्मानंतर हा नरदेह मिळाला. बहुता जन्मा अंती जन्मलासी नरा. म्हणून उपदोनी दुर्लभू रे माय बापा झालासी. अनेक जन्माच्या नंतर बहुता जन्मांती आपल्याला हा नरदेह म्हणजे मानव देह प्राप्त झाला. कारण मानव देह दुर्लभ आहे. अनेक अर्थाने या मानव देहाच्या दुर्लभत्वाबाबतीत आपल्याला बोलता येईल. आपल्याला माहिती आहे महाराज, गेलेलं धन पुन्हा मिळू शकते, गेलेला मित्र तुम्हाला पुन्हा मिळू शकेल, दुसरा मित्र मिळेल. श्लोका सुभाषित करतात, म्हणतात बायको गेली दुसरी मिळेल. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्याम पुनर्मयी यात सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुन्हा पुन्हा. हे शरीर पुन्हा पुन्हा मिळत नाही. कारण एकदा हे शरीर मिळालं ना, या शरीरानं आपल्याला जर देव प्राप्त करून घेता आला, जन्म मरणाची वाट चुकता आली तर या जन्माचं फलित आहे. कारण हा देह पुन्हा पुन्हा मिळत नाही. मदारसा माता म्हणते, माऊली नावारा म्हणता, रूप दोन्ही दुर्लभू रे माय बापा झालासी. आपल्या लक्षात येते का मी का सांगतो. अनेक ठिकाणी या देहाचं, या शरीराचं दुर्लभत्व, या नरदेहाला आपण आलो याचं दुर्लभत्व सांगितलं महाराज. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आढवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. का सांगतोय, हा नरदेह म्हणजे मानव देह मिळणं कठीण आहे. तो मिळत नाही. आणि मग तो तुम्हाला मिळाला ना, तो मिळाला मग आता काय करायचं. उपजोनी दुर्लभू रे, दुर्लभ देह मिळाला आणि तू मायबापाचा झालास. तू आहे कोणाचा, तुझं आहे कोण, आपलं कोण आहे तुला कळते का. अनेक अभंगाचं चिंतन आहे महाराज. आपण नेहमी चिंतन ऐकणारे आहात. अभंग, गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत आणि संत चरित्र ऐकत असताना आपल्या लक्षात येते की आपलं काय आहे. तुकोबारा सांगतात ना, अरे सुख पाहिजे ना, या देहाचं सार्थक करून घ्यायचं आहे ना, मग काय कर, त्या देवाला आपलं करून घे. आपुला तो देह, आपुला तो देव, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने विन जिमा सुख नोही, तेने विन जिमा सुख नोही, एरती माईके दुःखाची जनिती. फक्त आणि फक्त देवाचा विचार स्मरे त्या हरिहराने सांगितलं ना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चरणामध्ये, त्याचा विचार करा. म्हणजे हा दुर्लभ देह आहे. आपण या नरदेहाच्या नगराला आलो, खूप फिरत फिरत आलो. आता काय तुम्हाला किती प्रमाणात सांगू मी, आपल्या पाठांतरातले प्रमाण आहे आणि आपण सांगतो. चला, बहुता दिवसा फेरा आला या नगरा, बहुता दिवसा फेरा आला या नगरा. जोगी प्रकरणामध्ये बघा ना, बहुता दिवसा फेरा म्हणजे अनेक जन्म फिरून 84 लक्ष योनी फिरल्यानंतर मग नरदेह आहे. आणि कुठे कुठे तर असं वर्णन आहे महाराज म्हणतात ना, एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग कधी येईल आपला नंबर. मग हा नरदेह मिळाला आपल्या सुकृतानं, पुण्यानं मिळाला. आणि मग हा पुण्याने मिळाला ती किंवा दिदला देह का गटाळी नाही, नगडे उपाय घडो आले का गटाळी नाही हा देह मिळाला. आता मी खोलात जाणार नाही, लांबवत नाही, पण 2 वाक्यामध्ये सांगतो. का गटाळी न्याय म्हणजे एक कावळा आणि ताळी वाजवणं हा एक न्याय आहे. आणि दुसरा मला वाटते कागट ताली न्याय, तालिका न्याय असं काहीतरी आहे ते. म्हणजे बघा, कावळा झाडाच्या फांदीवरती बसावा आणि फांदी तुटावी,
का हे कावळा फांदीवर बसला म्हणजे फांदी तुटत असते का? नाही ना. हा योग आहे. याला सुद्धा असं म्हणतात काकताळी नाही. आणि इकडे काकताळी नाही म्हणजे दुसरा एखादा आंधळा बसला आहे आणि आंधळा बसलाय, आपली टाळी वाजवतोय आणि त्याच्या टाळीमध्ये एखादा कावळा यावा. डोळसाच्या हातामध्ये टाळी वाजवली तर कावळा येत नाही, आंधळ्याच्या यावा म्हणजे सहजासहजी शक्य नसते ना. आणि म्हणून सहजासहजी ते शक्य नसते, म्हणून ते दुर्लभ आहे. आणि मग एवढं दुर्लभ हे मनुष्य देह प्राप्त होणार आहे महाराज. महामनुष्य देहाचं दुर्लभत्व या अभंगातून मदालसेच्या 4थ्या चरणातून माऊली सांगतात. उपजोनी दुर्लभूने माय बापा झालासी. तू माय बापाचा झाला, तुला माय बाप गणगोत बाहेर आला, तू गर्भाच्या बाहेर आला आणि तुला हेच सर्व आपलं वाटायला लागलं. आणि तू काय करायला लागला? वाढविती थोर आशा थोर कष्टी सायासी. आणि मग आशा वाटायला लागल्या. मनुष्य मोठा मोठा जातो आणि मग आशा वाढतात. आशा वाढल्या की निराशा पदरी पडते. अनेक प्रयत्न करतो, सायास करतो, नाही का? किती सायास करतो? काय आहे का त्याचं की सायास किती कष्ट चालू आहेत आपले दिवस सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत या प्रपंचासाठी सायास आहे ना. आपल्या हरिपाठामध्ये आलं की नाही? सायास करिशी प्रपंच दिन निशी. दिन आणि निशी, दिवस आणि रात्र एकच धंदा आहे. हो, एकच धंदा आहे. काय धंदा आहे? सायास करिशी प्रपंच दिन निशी. या संसारासाठी आम्ही वाहून घेतलं. आम्हाला दुसरं काही दिसतच नाही. थोर कष्ट. माऊली ज्ञानोबा म्हणतात वाढविशी थोर आशा थोर कष्टी सायासी. थोर बहु कष्ट करतो आणि मग एवढे कष्ट करून काय त्याचा परिणाम काय आहे? फलित काय आहे? पदरात काय पडते? पदरात महाराज काही जरी पडलं तरी आशा मात्र वाढतच राहते. आपल्याला माहिती आहे, मी जास्त विस्तार करणार नाही, पण माणसाला कधी आशा माणसाची संपते का? एक मिळालं की दुसरं मिळावं वाटतं, दुसरं मिळालं की तिसरं मिळावं वाटतं, नाही का? कुठल्याही बाबतीत बघा, माणसाचा त्या ठिकाणी कधीही माणसाला, मला सांगा असं कोणी आहे का? आपले समर्थ म्हणतात ना, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधून पाहे. जगतामध्ये कोणी सुखी नाही ना. सुखी नाही याचा अर्थ त्याचं मन भरलं नाही, याचाच अर्थ आशा शिल्लक आहे. म्हणून माऊली म्हणतात वाढविती थोर आशा थोर कष्टी सायाशी. थोर कष्ट करून महाराज, थोर कष्ट, बहु कष्ट, रात्रंदिवस धावाधावीच बघा. नुसतं धावतो आहे संसारामध्ये, नुसतं धावतो. वाटल ते करायला तयारी आहे, पण पदरामध्ये मात्र सुख पडत नाही. म्हणून तुकोबायासारखे आपल्याला सांगतात की बाबा रे, तुला जर आपला देह हा जो दुर्लभ देह मिळाला याचं सार्थक करून घ्यायचं असेल तर प्रभू नाम घे, नाहीतर पुन्हा गर्भवासाचं दुःख आहेस, नवमासा कष्टलाशी, पुन्हा जन्म पुन्हा मरण. म्हणून हे जर चुकवायचं असेल तर तुकोबारा म्हणतात ना, हे जर तू केलं नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो मी तुम्हा भजारे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया. जन्म वाया जातो महाराज. आणि मग जन्म वाटते तुम्हाला वाया जाऊ नये. हा देह मिळाला, हा दुर्लभ देह मिळाला असं माऊली सांगतात. आणि या दुर्लभ देहानं आपण काय करतो तर बहु कष्ट करतो महाराज. या इंद्रियाच्या साहाय्याने आपण अनेक कष्ट करतो, इंद्रियाचे चोचले पुरवण्याचा प्रयत्न करतो, पण या इंद्रियाच्या साहाय्याने कधी आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेण्याचा विषय आपण करत नाही. म्हणून या अभंगातून मदालसीने आपल्या पुत्राला जो उपदेश केला, परंतु मदालसा सोहम जो रे बाळा, अर्थात बहु सायास करतो कर, पण हे सायास करत असताना या भगवंताने हा देह दिला त्याला विसरू नको. सर्व विसरलं तरी चालेल, हा देह विसरला तरी चालेल, पण देव विसरू नको. तुकोबारा म्हणतात ना, देहाचा विसर पाडी माझ, देवा तायसा करी उपकार. अर्थात
वाढवीची थोर आशा आणि थोर आशा थोर कष्ट आहे. खरं म्हणजे आज थोडीशी तब्येत ठीक नाही, थोडासा खोकला आहे, पण काही हरकत नाही. आपण आपल्याला माहिती आहे आणि आपण आपलेच लोक आहात, त्यामुळे काही हरकत नाही. आपण आपलं चिंतन चालू राहू. कुठे आलो होतो आपण? वाढवीती थोर आशा थोर कष्टी सायासी. थोर कष्ट थोर आशा वाढतात महाराज. आणि मग ही आशा गेली पाहिजे ना हो, त्यासाठी भक्त बनावं लागतं. आणि जे जे भक्त बनले, जे जे हरिहराला शरण गेले, ज्यांनी ह्या देहाचं मिथ्यात्व ज्यांना समजलं, ते मात्र गेले आशापाश निवारुणी, गेले आशापाश निवारुणी. आणि मग असं ते आशापाश केव्हा जातो, त्यासाठी भक्त बनावं लागतं. आणि आपण भक्त बनत नाही, म्हणून हा उपदेश आहे की बाबा रे, तू भक्त बनत नाही, तू काय करतो? महाराज वर्णन करतात, माझे माझे म्हणून या जणी वाया भुललासी, माझे माझे म्हणून या उपजोनी दुर्लभुरे माया बापा जालासी, वाढविती थोर आशा थोर कष्टी सायासी, माझे माझे म्हणून या झनी वाया भुललासी, माझे माझे म्हणून झनी वाया भुललासी. मी आणि माझा यात अडकलाय, आणि मग मी आणि माझा यात अडकला महाराज. आणि मग सर्वस्व माझा देह, मी सर्वस्व आहे, हे सर्व माझं आहे असं समजायला लागला. पण जेव्हा हे कळलं ना, हे आपलं काहीच नाही. बघा, ही जागा आपली, ती जागा आपली, ती जागा आपली. विचार करून बघा बरं, आपल्या मालकीची असलेली जागा सुद्धा सरकार खाली करून घेते. इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली करते की नाही? त्याची सत्ता आहे कोणाची त्यावरती? मी का सांगतोय? हे तर आपलं साधं उदाहरण झालं. सर्वत्र देवाची सत्ता आहे महाराज. तेव्हा त्याची सत्ता असल्यामुळे आपण उगीच माझं माझं, हा व्यवहारामध्ये ठीक आहे हो, हा माझा तो माझा, पण हा माझा तो माझा म्हणत असताना हा व्यवहारापुरता झाला. पण सर्व कुणाचे आता विचार केला तर महाराज जागा करतात की बाबा रे, तू माझं माझं करून वेळ वाया घालू नको बरं. माझे माझे म्हणून या जणी वाया भुललासी, माझे माझे म्हणून या. तुकोबाराचे प्रमाण सांगतो, माझे माझे निमित्ताचा धनी केला असे प्राणी, निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला, निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. मी आणि माझं, मी आणि माझं, मी आणि माझ्यामध्ये अडकल्यामुळं माऊली या ठिकाणी वर्णन करतात आणि आपल्याला म्हणतात की बाबा रे, गुंतू नको, मी आणि माझ्यामध्ये गुंतू नको, माझे माझे म्हणून या जनी वाया भुललाशी. बरोबर, माझं माझं करून येतं, मग काय करू? बरं कर ना तू, माझं माझं कर. मग तुझं राहते का? ते येते का तुझ्यासोबत काही? संत महात्मे प्रश्न विचारतात महाराज, का रे तू तुझं म्हणतो ना, मग तुझा देह तर तुझ्यासोबत येतो का? तुझं घर येतो का? राहती निराळी रांगा पोरे सकळ. अनेक प्रमाण आहे महाराज, काय सांगू तुम्हाला. सर्व प्रमाणे बघून घ्या, काही सोबत येत नाही असं महाराज सांगतात, संत महात्मे सांगतात. आणि मग काहीच जर येत नाही तर तू एवढा का गुंतो रे? माझे 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 म्हणून या धनी वाया भुललाशी. माऊलींचा प्रश्न आहे हा. आणि मग माऊली म्हणतात, तू काळजी करू नको, विचार करू नको, तू हा विचारच करू नको कसं होईल, काय होईल, याचं त्याचं. नाही नाही नाही, तू सर्वस्व नाही रे, पोषितो जगाशी एकलाची. तू असं समजू नको माझ्यामुळे घर चालते. पोषितो जगाशी एकलाची. जे व्हायचं ते होणार. माऊली म्हणतात, होणार जाणार रे, जाणार नको गुंफू भवपाशी, होणार जाणार रे. जे होणार महाराज तेच होणार आहे, ते होऊन जाणार आहे. तू उगीत त्या भवपाशामध्ये गुंतू नको, गुंफू नको, जाणं नको गुंफू भवपाशी. आणि मग या भवपाशामध्ये न गुंता तू देवाच्या जवळ जा, देवाला आपलंसं कर.
सोहम शब्दाचा मारा कर असं मदालसा माता वर्णन करते. परंदे मदालसा सोहम जो जो रे बाळा परंदे मदालसा. अर्थात या चरणामध्ये मदालसा माऊलीनी आणि आपल्या ज्ञानोबा माऊलीनी काय सांगितलं? देहाचं दुर्लभत्व सांगितलं. उपजोनी दुर्लभ रे माय बापा झालासी वाढविशी थोर आशा थोर कष्टी साशी. थोर कष्ट थोर आशा वाढतात. तू दुर्लभ देह तुला प्राप्त झाला पण तुला कळत नाही आणि तू यात माझे माझे म्हणून या धनीवाया बुलराशी. आपल्याला आणखी काळो माहित आहे ना, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला सांगितलं मी. तेव्हा असं माझं 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 म्हणून मी आणि माझ्यामध्ये गुंतलात तेव्हा काय कर? त्यात गुंतू नको, गुंफू नको. होणार जाणार रे नको गुंफू भवपाशी. या भवसागरामध्ये गुंफू नको. या भवसागरातून तरुण जायचं आहे ना, मग काय कर? तो हा उतरील पार. या सागरातून तो आपल्याला पार करेल. तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. तो हा उतरील पार. हा तो हा उतरील पार. हा तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. तो हा उतरील पार. आणि चिंतन आहे महाराज, भरपूर चिंतन आहे. तो हा, तो आणि हा देह आणि तो भगवान हा एक आहे. तो हा उतरीला पार. आणि मग हाच सोहम शब्द आहे खरं म्हणजे. तुम्हाला सांगतो बरं, ते मदालसा सोहम जो जो रे बाळा. आणि म्हणून मदालसा माता म्हणते की बाबा सोहम शब्दाचा जप कर. तू सोहम जाण, तू ब्रह्मतत्व जाण, आत्मतत्व जाण. तुला मी देहाची उत्पत्ती कशी आहे, किती कष्ट आहे सर्व सांगितलं. तू काय कर आता? बरं, ते मदालसा सोहम जो जो रे बाळा. निज ध्यानी निज पारे लक्ष लागू दे डोळा. निज दे तू विसरलाशी भोशीवर पडा काळा. परंदे मदालसा सोहम जो जो रे बाळा. अशा प्रकारे या चौथ्या चरणाचं चिंतन आपण करण्याचा प्रयत्न केला. थोडं आज प्रकृती स्वास्थ्य ठीक नव्हतं पण तरीही आपण आपली चिंतन सेवा माऊली ज्ञानोबांच्या कृपेने त्यांच्या चरणी अर्पण करूया. आज इथेच थांबू. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. हेच मदालसाचं चिंतन समोर घेऊन पुढच्या चरणाचं चिंतन करू. आणि तो पुढचं कडवं सुद्धा मस्त एकदम गोड आहे महाराज. हा देहून शिवंत मला उत्तराचा बांधा. या चरणावर पुढच्या भागात आपण चिंतन करू. तोपर्यंत सर्वांना रामकृष्णाने सर्वांनी न चुकता सर्व भाग बघा ही विनंती. लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा. एकदा माऊली ज्ञानोबांचं भजन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 पुंडलिक वरदेव ठेवर श्री ज्ञानदेव तुकाराम. दत्तात्रयनाथ श्रीकांत माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की.